टेट 3/2025 बिग अपडेट हॉल तिकीट आलेले आहेत. हॉल तिकीट कसे करायचे डाउनलोड पहा, संपूर्ण डेमोसहित व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलसहित टेटमधल्या सूचना. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया कसे करायचे हॉल तिकीट डाउनलोड संपूर्ण डेमो. सुरुवातीला तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगल सर्च बारमध्ये तुम्हाला MSc पुणे हे टाईप करायचं आहे. MSc पुणे टाईप केल्यानंतर गुगलमध्ये गेल्यानंतर सर्च बारमध्ये MSc पुणे टाईप करा. टाईप केल्यानंतर स्क्रोल करून खाली या. त्याच्यानंतर पहिलीच ऑफिशियल वेबसाईट दिसेल MSc पुणे, याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं ऑफिशियल हे वेबसाईटचं पेज तुम्हाला ओपन होईल. याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 इथं दिलेलं आहे रेड कलरमध्ये. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढं तुम्हाला रेड कलरमध्ये प्रवेशपत्र वेब लिंक हे येतं आहे बघा. त्याच्यावर क्लिक करायचं. प्रवेशपत्र वेब लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये येत आहे. मराठी, इंग्लिश, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर या गोष्टी तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत. तुम्ही जी लँग्वेज परीक्षेला चूज केलेली आहे ती तुम्ही लँग्वेज तर सिलेक्ट करायची आहे. मराठी असेल तर मराठी, इंग्लिश असेल तर इंग्लिश आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो टेट रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर तिथं पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला मॅसेजमध्ये आलेलं पण असेल बघा, मॅसेज असेल तर मॅसेजमध्ये हे करा. इथं लँग्वेज सिलेक्ट करा, नंबर टाका, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र या पद्धतीनं डाउनलोड झालेलं दिसेल, ज्याच्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये तुमचा ॲड्रेस वगैरे, पोस्टल ॲड्रेस वगैरे सगळं असेल. हे डेमो हॉल तिकीट आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला फोटो दिलेला आहे आणि इथं तुम्हाला आता फोटो पासपोर्ट साईज चिटकवायची गरज नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कॅप्चर फोटो आणि बाजूला आता तुम्ही दिलेला फोटो म्हणजे जो आपण अपलोड केलेला आहे फोटो तो आणि कॅप्चर केलेला फोटो असे दोन्ही फोटो तुम्हाला तिथं दिसतील. अशा पद्धतीनं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन